Cancer Healer Center, a new beginning. गर्भवती मृत्यू प्रकरणामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पत्रकार परिषद गुंडाळली। पत्रकार प्रश्न विचारत असतानाच संचालक डॉक्टर धनंजय केळकर निघून गेले। डॉक्टरांनी डिपॉझिट मागण्याची पद्धत आमच्या रुग्णालयामध्ये नाही, मात्र त्या दिवशी डॉक्टरांच्या मनात काय आलं आणि त्यांनी 10 लाख डिपॉझिट नमूद केलं। मंगेशकर रुग्णालयाचे डीन डॉक्टर धनंजय केळकर यांचं उत्तर, शासकीय समितीचा अहवाल अद्याप आमच्याकडे आलेला नाही, अहवाल आल्यानंतर मत मांडू। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे संचालक डॉक्टर धनंजय केळकर यांची प्रतिक्रिया, तर रुग्णालयाचे सर्व सीसीटीव्ही फुटेज आणि कागदपत्र पोलिसांना दिली अशी माहिती। मंगेशकर रुग्णालयामधील डॉक्टर सुश्रुत घैसास यांचा राजीनामा, गर्भवती ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणामध्ये वादात, प्रसूतीसाठी 10 लाख डिपॉझिट मागितल्याचा ठपका। रक्तस्राव होणाऱ्या रुग्णावर 5.5 तास दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये नाहीत, गर्भवती ईश्वरी भिसेंच्या मृत्यूला रुग्णालय दोषी, राज्य सरकारच्या समितीच्या अहवालामधून रुग्णालयावर आरोप। मंगेशकर हॉस्पिटलकडून सोशल मीडियावर आमची चुकीची माहिती पोस्ट, डॉक्टर घैसास यांच्यावर कारवाई करा, भिसे कुटुंबियांची रुपाली चाकणकर यांच्याकडे मागणी। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मगरुरी आणि हलगर्जीपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू, रुग्णासमोरच 10 लाखांची मागणी करण्यात आली, रुपाली चाकणकर संतापल्या। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवतीचा मृत्यू नव्हे हत्या, डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या 24 तासाच्या आत कारवाई करा, खासदार सुप्रिया सुळे आक्रमक। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका, संबंधित 5 पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे राज्य सरकारला आदेश, प्रकरणाचा पुढील तपास मुंबई पोलीस करणार। प्रशांत कोरटकरच्या जामिनावर 9 एप्रिलला निकाल, कोल्हापूर सत्र न्यायालयातील आजची सुनावणी पूर्ण, महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी कोरटकर सध्या न्यायालयीन कोठडीत। कुणाल कामराला मद्रास हायकोर्टाकडून दिलासा कायम, कामराला 17 एप्रिल पर्यंत अंतरिम संरक्षण, खार पोलीस ठाण्यामधील एफआयआर रद्द करण्यासाठीच्या याचिकेवरील सुनावणी तहकूब। घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 50 रुपयांची वाढ, राज्यामध्ये सिलेंडर 853 रुपयांना मिळणार, तर उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरची किंमत 500 ऐवजी 550 रुपये। पेट्रोल डिझेलच्या उत्पादन शुल्कामध्ये 2 रुपयांची वाढ, मात्र देशभरात पेट्रोल डिझेल महागणार नाही, हा खर्च पेट्रोलियम कंपन्या उचलणार, निर्णयाच्या अर्ध्या तासानंतर सरकारचं स्पष्टीकरण। ग्राहकांना दिलासा, देशभरात सोन्या चांदीचे भाव किंचितसे कोसळले, 24 कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा 88,230, 22 कॅरेट 80,878, तर 1 किलो चांदीची किंमत 88,870 रुपये। डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणामुळे भारतीय शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांचे 19 लाख कोटी बुडाले, मिड कॅप आणि स्मॉल कॅप स्टॉकमध्ये सुद्धा 10% घसरण। ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणामुळे अनेक देशांमध्ये तणाव, 50हून अधिक देशांच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेशी चर्चा करण्यासाठी प्रयत्न। हजपूर्वी भारत पाकिस्तानसह 14 देशांच्या व्हिसावर सौदी अरेबियाची तात्पुरती बंदी, जूनपर्यंत निर्बंध कायम राहणार, उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय। वर्ध्याच्या आर्वीमध्ये झाड कोसळल्यामुळे 3.5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, आईवडिलांसोबत मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी गेली असताना चिमुकलीच्या अंगावर झाड कोसळलं। कौटुंबिक वादातून पतीची पत्नी आणि सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, मध्यरात्रीच्या सुमारास घर पेटवलं, घटनेमध्ये आरोपी पती सुद्धा जखमी, नाशिकच्या सिन्नरमधली सोनारी गावातली घटना। मुंबईच्या तापमानात आठवडाभरात चढउतार जाणवणार, राज्यातील अनेक भागांमध्ये 2 ते 3 दिवसात तापमानात वाढ होण्याची शक्यता, अकोल्यामध्ये 43.2 तर धुळ्यामध्ये 42 अंश तापमानाची नोंद। Cancer Healer Center, a new beginning.